नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। ऊसाचा हंगाम सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिन्याचा काळ लोटला आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील जे काय कारखानदार आहेत त्यांनी अद्यापही आपल्या ऊसाला कोणता दर मिळणार आहे हे जाहीर केलेलं नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमधून मोठा असंतोष बघायला मिळतोय आणि त्या असंतोषाचंच प्रतीक म्हणून आता सध्या पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या प्रामुख्याने काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सध्या मी वाकरीच्या पालखी तळावरती आहे। खरं तर आपण इथले सगळे जे काय उपोषणकर्ते आहे, आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्या भावना या निमित्तानं जाणून घेणार आहे। निवास, मागण्या काय आहेत प्रामुख्याने आणि आज काय भावना आहे? आज गाळप हंगाम होऊन चालू होऊन जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे आणि आज आपण माध्यमातून बघतोय किंवा आपल्या प्रसार माध्यमातून बघतोय, आज सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरती आपल्याला 3500, 3400, 3700 रुपये दर मिळतोय। काल परवा इंदापूरमध्ये 3350 रुपये दर जाहीर झाला। कधी नव्हे तो धाराशिव जिल्ह्यामध्ये नॅचरल शुगरनं 3000 रुपये पहिला हप्ता जाहीर झाला। बीडच्या जो ओंकार ग्रुपनं कारखाना घेतला आहे बीडमध्ये पंकजाताई मुंडेंचा, त्या कारखान्याचा दर बोथरे पाटलांनी 3050 रुपये जाहीर केला। मग आमच्यासारख्या शेतकऱ्या पोरांना शोकांतिका आहे, पोरांची शोकांतिका आहे की आज आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकेकाळी या तालुक्यानं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा दर ठरवण्याचं काम केलेलं आहे। त्या आमच्या तालुक्यामध्ये या कारखानदारांनी एकत्रित मेळ करून 2850, 2800 रुपये, 2870 रुपये अशा पद्धतीचा दर जाहीर केला। मग हे कारखानदारांना आम्हाला बीडपेक्षा पाठीमागं आणायचं आहे का? बीडपेक्षा आमचा भाग मागास करायचा आहे का या कारखानदाराला? खरं तर या निमित्तानं तुमच्या माध्यमातून माझा कारखानदारांना प्रश्न आहे, बीड जिल्हा जर आपल्यापेक्षा दराच्या बाबतीत पुढं जात असेल तर मग तुम्हाला आमचा बीड जिल्हाच करायचा आहे, मागास तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना इथल्या ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या राजकारणाची पोळी भाजायची आहे। मग आज शेतकऱ्याची पोरं उपोषणाला बसायची वेळ काय येते? प्रत्येक कारखानदार खऱ्या अर्थानं वार्षिक सभेमध्ये असेल किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये शेतकरी हिताच्या, सभासदाच्या हिताच्या गप्पा मारताना आपण बघतो। मग शेतकऱ्याची पोरं उपोषणाला बसत असताना तुम्हाला शेतकरी हिताच्या, सभासदाच्या हिताच्या गप्पा मारायचा नैतिक अधिकार खऱ्या अर्थानं राहिला आहे का? हे तुम्ही आत्मचिंतन करायची वेळ आहे। या निमित्तानं आज समाधान फाटे असतील, आमचे बाळासाहेब जगदाळे असतील, खेडबाळणीचे राहुल पवार आहेत, गणेश कौलगे आहेत, पिराजी कुर्लीचे, या सगळ्यांनी काल उपोषणाला बसायचा निर्णय घेतला। या निमित्तानं यांना सर्व शेतकऱ्या संघटनांचा, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्या पोरांना आवाहन करतो, आजपर्यंत आपण प्रत्येक पुढाऱ्याच्या गट, तट, पक्ष, पार्ट्या चालवण्यासाठी लढलो आहे, एकमेकांवर लाट्या चालवल्यात, एकमेकांची डोकी फोडलीत आपण या कारखानदारांसाठी। आज खऱ्या अर्थानं बाकीच्या जिल्ह्यांसारखा दर जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज त्याच काट्या या कारखानदारांच्या मागं घेऊन आपल्याला लागावं लागणार आहे, तरच आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना न्याय मिळणार आहे। मी शेतकऱ्याच्या पोरांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, रात्री समाधान फाटेंचं आत्ता जो उपोषण आहे ते 10वं उपोषण आहे। त्या माणसाची किडनी निकामी व्हायचा वेळ आलेला आहे। रात्री त्यांना चक्कर येऊन आम्ही इथं कोण नसताना इथं एक 10-12 शेतकरी होते, सर्व झोपले असताना त्यांना लघवीला गेल्यानंतर चक्कर आली, त्यांना जखम झालेले चक्कर आल्यानंतर सगळ्या शेतकऱ्या पोरांना मी आवाहन करतो, आपण या ठिकाणी उपोषणा या ठिकाणी येऊन पाठिंबा द्यावा, तसेच बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं, तरच आपल्याला हे कारखानदार दर देणार आहेत, अन्यथा हे आंदोलन कारखानदार मोडीत काढण्याच्या तयारीत आहेत। काय वाटतंय, दर देतील का? कारखानदार दखल घेतील असं वाटतंय? त्यांना घ्यावंच लागेल। जर ह्या 4 उपोषणकर्त्यांना जर काय जीवाला काय धोका झाला तर आम्ही चेअरमनच्या गाडी आज संध्याकाळपासून फोडायला चालू करणार आहे। काय वाटतं तुम्हाला, ही जी काय मागणी केली आता 3500 रुपये दराची मागणी केली ती देणं शक्य आहे का? कारखाना द्यायलाच पाहिजे, कारण आताची महागाई किंवा खताचं दर जर बघितलं तर ते गगनाला भिडले तर काय 450 रुपयाला गोळी खत होतं त्यावेळेस 2400 रुपये, 2500 रुपये दर मिळाला, आज 30 खत 2100 रुपये झाले। त्यामुळे ही 3500 काहीच नाही तर, पण तेवढं तर द्यायलाच पाहिजे, तो द्यायला पाहिजे। पण आता ही शेतकरी कितीत राहतं, एका कारखान्याला जवळजवळ 30,000 सभासद आहेत, मात्र जर उपोषणा ठिकाणी बघितलं तर एक 50-100 लोक जर गोळा होतात, काय सांगताल तुम्ही? नाही आलं पाहिजे, किंवा तुम्हाला सांगायला म्हणजे आता काय, ही काय एकट्या समाधानासाठी किंवा चौकासाठी नाही, ही सगळ्यासाठी आहे। येणं, बोलणं, जाणं किंवा बसणं उपोषणाला तुम्ही दिवसभर न बसू नका, 1 तास 2 तास बसा, परंतु ह्यांना धोका न होता, न काय होता, हे सगळं बसून तुम्ही बोललं पाहिजे शासनाला आणि शासनाने अंत बघून येता। कारण का रबर ताणलं तर रबर तुटतं,
इतकं अंत बघायची काही कारण नाही. कोणच तोंड उघडायला तयार नाही. नाही नाही उघडलंच पाहिजे ना. शासनासाठी भांडलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपल्या हक्काचं घामाचं आपण मागितलंच पाहिजे. हो नाहीतर काय तो म्हणतो ही म्हणते तसं बाया म्हणतोच मुडीत काढायची पाळी येईल सगळी. नको आहे ना असं. आपण भांडलं तर हे टिकल. बरं ही किती वेळा उपोषण किती वेळा कर. समजा आता त्यांच्या घरी आज लहान मुलं आहे ती लेडीज काय घरचं बघू शकते ती. आज ही एकटर गाडी एकल पायाचा गाडी आज इथं बसतोय. आज काय वाटतं असं जीवाला. बरं ते आता म्हणलं तसं किडनीला धोका झाला माणूस गेला काय करायचं आहे बाकी शासनाला यायला तर. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की शासनानं तर अंत बघू नये काय ना. आणि शेवट त्यांनी घामाचा दाम दिला पाहिजे शेतकऱ्यांना एवढंच माझं म्हणणं आहे. आता गेल्या वेळेस निवडणुका होत्या, सीझन सुरू व्हायच्या आधी दर जाहीर केली. ह्यावेळेस 1.5 महिना होऊन गेला तर गेल्या वेळी त्यांना ती पंचायत समिती झडपी असलेल्या निवडणुका करायच्या त्या हिशोबाने त्यांनी सगळं केलं. आता ते संपलं म्हणून आज ते सगळं मुडीत काढायचं की चाललंय ना सगळं. दुसरं काय आहे. शेतकऱ्याची काळजी काय आहे का नाही? नाही काळजी घ्यावं लागेल. काळजी त्यांना घ्यावं लागणार आहे. बाकी आता हे हनुभाऊ म्हणून तसं खताचं दर वाढलं गगनाला गेलं बाकी महागाई आहे काय राहते लेबरचा खर्च आहे. आज बाकीच काय राहील. शेती करायचं सोपं नाही हो अवघड झाले. म्हणून त्यांनी बघा अंत न बघता त्यांनी आपला निर्णय घेऊन पटकेनं जाहीर करायला पाहिजे. काय सांगचाल कारखानदारांना? हॅलो, मी पोपट लक्ष्मण गायकवाड राहणार वाकरी. ज्या वेळेस इलेक्शन लागायच्या अगोदर कारखान्याचं इलेक्शन लागायच्या अगोदर जी मंडळी त्या माणसाला बाबा ह्यांना चेअरमन करा त्याला चेअरमन करा म्हणून जी फिरत होती आता ती तोंड काळी करून बसली ती. कारण माझं भाव आहे ती बागायतदार सुद्धा माझंच भाव आहे. परंतु त्याचं तोंड काळी करून बसले ती. आता चेअरमननं काय केलं आहे मी पुण्याला गेलो आहे मी मुंबईला आहे आबा इकडायचं डबा तिकडायचं असं चालू आहे यांचं. ह्याला लाजा वाटायला पाहिजे की पहिल्यांदा आपण काय बोललो. मला ज्या चेअरमननं सांगितलं 4,500 रुपये बागायतदाराला आणि 500 रुपये कारखान्याला या 1 टन ऊस गाळला तर त्याचं 5,000 रुपये हिशोब सांगितला. ती चेअरमन आज तोंड काळ करून आहे ती येत नसतो आता समोर. मग बागायतदाराला काय कळतंय ही पंढरपूर तालुक्यात असो सोलापूर जिल्ह्यात असो फक्त बोटावर मोजणी एवढी चेअरमन आहे ती. आणि बागायतदार सोलापूर जिल्ह्यातली बघितली तर कोट्या नाही ती लाखा नाही ती. त्यामुळं आमची इकी होत नाही तोपर्यंत फावतं या. परंतु एक लक्षात ठेवा आज समाधान फाटेसारखा एकुलता एक मुलगा त्याला काय गरज आहे त्याच्या भावात घ्यायची करायची ते बागायतदारासाठी झटतो बिचारा. परंतु बागायतदार काय वाटतं माझा ऊस कवा जाईल 11व्यातला असो 10व्यातला असो खोडवा असो कसा कवा जाईल आणि दर कसा मिळायचा तसं मग सगळ्या बरोबर दर मिळतोय. जेवाय बसल्यानंतर प्रत्येकजण वाढणारा मनुष्य प्रत्येकाला सारखं वाढतो. त्यामुळे ह्यांचं म्हणणं काय आहे समाधान फाटे उपाशी मरल पण मला त्याच्याबरोबर दर मिळेल ही बागायतदार इच्छा आहे. तर बागायतदार माझा हात जोडून विनंती आहे की बाबा रे ते आपला भाव आहे ती शेतकरी आहे ते आपला भाव आहे. तर तुम्ही इथं त्यांना येऊन बसवा तुम्ही उपोषण करू नका काय करू नका चहा पिऊन जेवण खाणं करून या पण निदान 1-2 तास तरी इथं बैठकीला या बघायला या इथं बसायला या आणि त्याला सहकार्य करू. जर एकटाच बसला तर ही चेअरमन ही कलेक्टर तहसील प्रांत कोणताही विचार करणार नाही ती. जर हिचं मॉक जमला तरच ती विचार करतेली. तर माझी बागायतदार हात जोडून विनंती आहे की सर्व बागायतदारांनी 2-2 तास तरी यावं आणि हिचं सहकार्य करावं हीच माझी विनंती आहे. आता तब्येत बिघडायला लागली ते काल पडले. रात्री असा अनुदान झालं की रात्री 11, 11:30, 12 दरम्यान दोघं झोपले असेल दोघंजण बाहेर बसले असताना समाधान फाटे यांना लगवी लागली आणि ते लगवीला चालले असताना त्या कॉन्क्रीटवरून घसरले आणि ते चक्कर येऊन पडले. त्यांच्या डाव्या बाजूला हनवटीला पूर्ण मार लागला आहे. तो सध्या आता त्यांना प्लास्टर पट्ट्या केलेल्या आहेत त्यांना आता इंजेक्शन गोळ्याची गरज आहे. त्यांना आता बसताना सुद्धा चक्कर येते त्या टायमाला कोण नव्हतं त्या दोघांनी उठवलं आणि लगवी करून आणल्यानंतर झोपवलं. ते जसं रात्री झोपलेले अजून उठले नाहीत. मग त्यांच्या शरीराचा काय विचार करता नाही तुम्ही कोण. मला 12 भाव व्हायचं माझ्या भावाने विचार करायला नको ती एकटायचं ती एवढा विचार करते बागायतदाराचा. मग माझ्या 12 भावाने काय केलं पाहिजे यायला पाहिजे हे बागायतदाराला बी लाज वाटली पाहिजे थोडी की तिथे यायला पाहिजे थांबायला पाहिजे विचारपूस करायला पाहिजे. जे आलं त्याला विचार पाहिजे तो मला काल काय म्हणलं तर आज काय बोलतोय ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. की आता तालुक्यातलं सगळं जिल्ह्यातलं सगळं कारखानदार म्हणतात आम्ही शेतकऱ्याची पोरच आहे पण शेतकऱ्याच्या पोरावर उपाशी राहायची वेळ लागली तेव्हा नाही ती कोण. आता मला त्याच्याबद्दल शंका येते तुम्ही जर शेतकरी पोरं असता तर मग शेतकरी विचार केला असता. तुम्ही जर शेतकरी पोर आहे म्हणता तुम्ही चेअरमन जे आहे कारखान्याचे आहे ती शेतकऱ्याचं कैवारी नाही शेतकऱ्याचं वैरी आहे वैरी. तुम्ही शेतकऱ्याचं वैरी आहे का तर मी एका कारखान्याचा जर तोडीला मिळाली मला आणि मी जर कुठं जर उपरीला शेगावला वाकरीला गादगावला पंढरपुरात कुठं जर काठीचं वजन केलं माझा 3 दिवस ट्रॅक्टर खाली करून घेतला जात नाही. त्या दिवशी त्या टायमाला तोड बंद केली जाते तिथं तुटलेला माल तो 7 दिवस जरी वाळला तरी त्याचा विचार करत नाही. त्या बागायतदारानं परत चेअरमनचं जाऊन पाय धरायचं आणि मग ती ट्रॅक्टर खाली केला जातो. ह्याच्या बापा इस्टेट आहे का इंग्रज आहे का आमच्या जेव्हा ही
ही शेतकऱ्याला काय वारे म्हणतो, ही शेतकऱ्या चेअरमन म्हणतो, हे विठ्ठलचा चेअरमन असो, पांडुरंगचा असो, भीमाचा कोणाचा असू द्या, सोलापूर जिल्ह्याचा कुठलाही चेअरमन असू द्या, आज ते तुम्हाला मी जाणून बुजून देतो की ज्याच्या काट्याचं वजन केलं त्या माणसाला ऊस 7 दिवस खाली होत नाही, त्याची तात्काळ तोड बंद केली जाते. आता ते काय असं होऊ नये. आंदोलनाचं उपोषणाचं इथनं पुढचं स्वरूप काय असेल? गेल्या 15 दिवसापासून समाधान पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यामध्ये जागृती करून उपोषण आज चालू केलेलं आहे आणि त्यांनी काय अवास्तव मागणी केलेली नाही. या ठिकाणी जी 3,500ची मागणी आहे, जी सोलापूरचा पूर्व भाग असेल किंवा पश्चिम भाग असेल, या दोन्ही ठिकाणी त्या पद्धतीनं दर दिला जातो. जरंडेश्वर असेल किंवा बीडमधला काही भाग असेल, तुमचा उस्मानाबादचा असेल, ते जो इतर कारखान्याचा दर आहे तोच दर मागितलेला आहे. आणि ज्यामुळं 15 दिवस झाले ह्यांनी धावपळ करून पळापळ करून त्यांना रात्री त्यांचं खरं पाहिलं तर 15 दिवसापासून उपोषण झालं अशी परिस्थिती आज झालेली आहे. रात्री त्यांना लघुशंकेला गेल्यामुळं गेल्या त्या ठिकाणी चक्कर आली, पडले, लोकांनी बघितलं आणि इथं त्यांना डॉक्टराकडून चेक करून इथं आता झोपलेले आहेत. अजून त्यांना उठलं तर चक्कर येते, कारण गेल्या 15 दिवसापासून ते जनतेमध्ये जाऊन लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न करतात. पण मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाबांनो, हा माणूस 15 दिवसापासून आपलं घरचं सगळं सोडून इथं आपल्यासाठी पळतोय आणि आज त्यांची परिस्थिती उपोषणाची नसताना डॉक्टरनं यांना उपोषणाला बसू नका म्हणून सांगितलं होतं, तरी शेतकऱ्यावर सर्वसामान्यावर गुन्हे दाखल होणे म्हणून स्वतःला त्रास झाला तर चालेल म्हणून या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे. आणि या उपोषणास प्रत्येकानं पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून ज्या लोकांनी घरी बसून आहेत त्यांनी इथं आलं पाहिजे. कारण आपण सकाळचं जेवण दुपारला झालं तर आपल्याला सण होत नाही. मग हा माणसं ही 4 जण इथं बसलेले आहेत, कालपासून उपाशी आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला उपाशी न राहता जेवण करून इथं येऊन इथं पाठिंबा दिला पाहिजे. जर पाठिंबा जर नाही दिला तर हे सर्वजण मिळून यांना आजारी आहेत काय तर कारणं दाखवून उचलून नेलं तर 1 रुपयासुद्धा वाढवून मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने इथं यावं, पाठिंबा द्यावा. मी शेतकऱ्यांच्या युवा मुलांना सांगतो की आपण व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून आपण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकानं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. निवास, शेवटचा एक प्रश्न आहे की ही जे तुमचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, ते काय राज्यातल्या कुठल्या नेत्यासोबत, देशातल्या कुठल्या नेत्यासोबत नाही, तर ती तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या तालुक्यातल्या नेते मंडळीसोबत आहेत आणि ही नेते मंडळी तुमच्या सगळ्यांच्या संपर्कातली आहेत. उदाहरण घ्यायचं म्हणलं तर अभिजित पाटील तुमचे 2 सहकारी त्यांच्यासोबत संचालक आहेत, प्रशांत परिचारक तुम्हाला भेटू शकतात, तुमच्या गावातले कार्यकर्त्यांच्या सोबत आहेत, कल्याणराव काळे तुमच्याच रस्त्याने ये जा करत असतात. हे तुमच्याच आसपासचे सगळे नेते मंडळी आहेत. त्यांच्यापर्यंत सुद्धा एवढा आवाज यायला एवढा वेळ लागायला लागला आणि तुमच्या रोज संपर्कात असलेल्या लोकांना ही भावना का समजत नाही? खऱ्या अर्थानं या ज्या आत्ता जी तुम्ही नावं घेतली, कोण अभिजित पाटील असतील, प्रशांत परिचारक असतील, कल्याण काळे असतील, यांना शेतकरी सभासदाचं खऱ्या अर्थानं काय देणं घेणंच नाही. गेल्या वेळेस आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो, गेल्या वेळेस आपल्या अभिजित पाटलांनी निवडणुका विधानसभेत तोंडावर ठेवून 3500 रुपये दर जाहीर केला. खऱ्या अर्थानं अगदी प्लॅनिंग करून अभिजित पाटलांनी, मी या निमित्तानं आरोप आहे माझा त्यांच्यावर, तुम्ही चळवळ मोडीत काढायचा प्रयत्न केलेला आहे. 3500 रुपये दर जाहीर केला. आम्ही सर्व सहकारी आंदोलन करायचं थांबलो की बाबा अभिजित पाटील कारखानदारांना न्याय, म्हणजे सभासदांना न्याय मिळवून देत आहेत. मग आम्ही आंदोलन करायचं थांबल्यामुळं त्यांनी 3000 दर आज या ठिकाणी दिलेला आहे. 500 रुपये देतो, घेतो, बघतो, अशी आज त्यांची भाषा आहे. आणि त्यांचं जे काय हेतू त्यांनी समोर ठेवून दर जाहीर केला होता, आज त्यांचा तो हेतू साध्य झालेला आहे. त्यांना खुर्ची मिळालेली आहे. आता त्यांना आज त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आम्हा सर्वांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तर जाणवायला लागला आहे. पण शेतकरी सभासदांमध्ये सुद्धा कुजबूज सुरू झाली आहे. ज्या माणसानं दर जाहीर केला, आज तो माणूस दर द्यायला तयार नाही. मग खऱ्या अर्थानं त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की बाबा आज तुमच्यापर्यंत लोक पोचत नाहीत, या गोष्टी बोलत नाहीत. पण एक काळ वेळ अशी येणार आहे, समोर तुमच्या सभेमध्ये सुद्धा लोक तुम्हाला जाब विचारणार, तुमच्या 3500 रुपये दराचं तुम्ही काय केलं. आज त्यांनी काही ठिकाणी बोलता बोलता ते खाजगीमध्ये बोललेत की तुम्ही बाकीच्या कारखानदारांना भांडत नाही, तुम्ही 3500 रुपये द्या, आम्ही आज बाकीच्या कारखानदारांची गव्हाणी बंद पाडण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही 3500 रुपये ज्याप्रमाणे बोललाय त्या पद्धतीनं द्या, बाकीच्या कारखानदारांना सुद्धा भांडायला आम्ही तयार आहे. मग सत्तेची हवा लागल्यानंतर काय बदल होऊ शकतो. पण या निमित्ताने मी सांगतो, पंढरपूर तालुक्यामध्ये असतील, सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्ती, अनेक राजकारणी, अनेक पुढारी होऊन गेलेत की त्यांची नावंसुद्धा लोकांना, शेतकऱ्यांना माहीत नाहीत.
तुम्हाला जर जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं असेल, जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं असेल तर तुम्हाला शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ज्या काय आपण घोषणा वल्गना केल्यात त्या तुम्हाला पूर्णच कराव्या लागतील, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करू शकताय. काय आता शेवटचं आव्हान काय करतं? शेवटचं आव्हान मी या निमित्तानं कारखानदारांना 2 दिवसामध्ये जर तुम्ही नाही निर्णय घेतला तर प्रत्येक कारखान्याची गवांध बंद पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. आम्ही एकजुटीनं यांच्या विरोधात मोठा लढा उभा करू. यापेक्षा 2012-13मध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन झालं त्याच्याहीपेक्षा मोठं आंदोलनाला या ठिकाणी स्वरूप आणण्याचं आम्ही काम करणार. खरं तर इथले सगळे जे काही इथले शेतकरी आहेत किंवा इथले जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांची लढाई कुठल्या एका कारखानदाराच्या विरोधात नाही, तर आम्हाला 3,500 रुपये दर द्यावा ह्यासाठी ही त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी हा त्यांचा संघर्ष सुरू आहे. गोपमाळेसोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, वाकरी.